कालच एक दुर्दैवी घटना उघडकीस आली की आमचे सहकारी मित्र राजकीय, क्रीडा, पत्रकारिता, शिक्षण अशा विविध विभागात सर्वतोपरी चौफेर असं प्रवास करणारे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं ज्यांनी आपली सगळी छबी घडवली त्यांचे सहकारी मित्र आदरणीय संजय भोकरेजी यांच्यावर खुनाचा प्रयत्न करत असताना किंवा त्या तयारीत असताना पोलिसांनी अचानकपणानं त्यांच्या यंत्रणेमार्फत ती खबर मिळताच संबंधितांच्यावर अटक केली, कारवाई केली आणि तो प्रकार थांबला. सुदैवाने पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणानं बजावले. निश्चितपणानं पोलिसांचं अभिनंदन करतो. पण या घटनेचं जर आपण विचार केला आणि अभ्यास केला तर निश्चितपणानं या घटनेमागे आणि कुणीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असावं असं माझं मत आहे. त्यामुळे पोलिसांनी यात कसून चौकशी करावी आणि याच्या मागं कोण असतील त्यांनाही कठोरपणानं त्या गुन्ह्यात घेऊन त्यांच्यावर देखील कठोरपणानं कारवाई करावी अशी माझी प्रथमतः मागणी असेल. पण ह्या सर्व प्रकाराच्या बाबतीत बघितलं तर आता आमच्यासारखे सुद्धा लोक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतो. आम्ही हे काम करत असताना, चांगलं काम करत असताना एखाद्या माणसाचा हितसंबंध दुखावले जातात हे नक्की आहे चांगलं काम करताना. मग आता आम्ही चांगलं काम करायचंच नाही का? किंवा समाजात काही चांगलं घडवायचंच नाही का? आता संजय भोकरे तुम्ही मला सांगा, अंबाबाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडतायत. हजारो विद्यार्थ्यांना किती उच्च शिक्षणाची सोय त्या ठिकाणी झालेली आहे. आम्ही सुद्धा अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी त्यांना सांगून प्रवेश करायला लावतो किंवा त्यांच्या बाकीच्या शैक्षणिक अडचणींसाठी त्यांना मदत करायला सांगतो, ते मदत करतात. मग असं एवढं चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या हातून काहीतरी चुकीचं घडलंय आणि त्याच्या बदल्यात मी असं करतोय असं हे सांगणं कुठेपर्यंत योग्य आहे? म्हणजे सामाजिक कार्य करत असताना चांगुलपण मिळवावाच लागतो, येतच असतो. पण त्यासोबत काही एखाद्याचा हितसंबंध दुखावला गेला म्हणून तो जर या पातळीपर्यंत जात असेल तर निश्चितपणानं ही गंभीर बाब आहे. म्हणून सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या या अशा आमच्या सहकारी मित्रांना व्यवस्थितपणानं पोलिसांनी संरक्षण देणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं की आज संजय भोकरे, उद्या कोणीतरी, परवा कोणीतरी, असं होता उपयोगी नाही. त्यामुळे पोलिसांनी आता जास्त खबरदारीनं असे विषय हाताळण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं फार दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. आणि सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या संजय भोकरेसारख्या माझ्या मित्रांनाही माझं आव्हान आहे की आपण सुद्धा वावरत असताना आपण जे काही काम करतो ते ध्यानात असतं आपल्या. आणि एखादं चांगलं काम करताना कोणाचे हितसंबंध दुखावले हे पण आपल्याला माहिती असतं. त्यामुळे त्याच्यापासून जेवढं होईल तेवढं दक्षता बाळगणं आणि सावध राहणं हे आपलं काम आहे आणि ते आपण ते करावं असं मला वाटतंय. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण सुदैवानं ती वेळेआधी आपल्याला ओपन झाली, कळाली आणि त्यामुळं अनर्थ टळला. त्यामुळं संजय भोकरे यांच्या जीवितास काही या पुढच्या काळात धोका उद्भवणार नाही या संबंधीची परिपूर्ण काळजी गृह विभागानं घ्यावी. आणि याच्यामागं कोण आहे त्याचा शोध मात्र नक्की घ्यावाच लागेल आणि त्यांना देखील कठोर अशी शिक्षा आणि कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे अशी माझी एक सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रात वावरणारा एक कार्यकर्ता म्हणून माझी मागणी.